ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मोगरा फुलला या पंक्ती कानांवर पडल्या की नकळत मोगऱ्याचा सुगंध तनामनात दरवळायला लागतो, तर निशिगंधाचा सुगंध आपल्याला भारून टाकतो. गुलाबाचं फूल तर प्रेमाचं प्रतीक आणि गुलकंदासारख्या गोड पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक. अनेक प्रकारची फुलंही त्यांच्या रंगाने आणि गंधाने आपल्याला रिझवतात. आरोग्याच्या दृष्टीनेही फुलांचा उपयोग केला जातो. या फुलांची लागवड किंवा शेती कशी केली जाते आणि वेगवेगळ्या फुलांची वैशिष्ट्य काय असतात याविषयी ज्यांच्या नावातच फुलाचा वास आहे असे गुलाब परशुराम कदम यांनी खूप सुंदर माहिती दिली. सुरुवातीला कपाशीची शेती करणाऱ्या गुलाबरावांनी एके ठिकाणी फुलाची शेती बघितली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन फुल शेती करायचं ठरवलं. मी गुलाब परशुराम कदम, राहणार तपोवन, इथला रहिवासी असून माझी तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. मी फुलशेती 2000 पासून करतो. याच्या अगोदर मी कपाशीचं पीक घेत होतो, पण कपाशीत किंवा सोयाबीनामध्ये काही उरायला तयारच नव्हतं. नंतर मी सोमाणी इथं जवळा बाजारला सोमाणी, तिथं मी फुलाची शेती पाहिली. त्या शेतीमध्ये त्याचप्रमाणे आपली शेती चालू केली मी 2000 पासून. मी पहिल्यांदा निशिगंध घेतला होता, गुलाब घेतला, मोगरा घेतला, काकडा घेतला आणि तेव्हापासून या शेतीला सारखी सुरुवात केली. आज 25 वर्ष झालं माझी मी फुलाची शेती तयार करतो. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, गंध वेगळा असतोच, पण त्याचबरोबर त्या फुलांना लागवडीसाठी लागणारी जमीन, खत या गोष्टींमध्येही फरक असतो आणि प्रत्येक फुलाचं फुलणं, त्याचा कालावधीही तितकाच निराळा असतो. ही फुलं बाजारात विकणं हेही महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींविषयी गुलाबरावांनी विस्तृत माहिती दिली आणि किती एकरामध्ये फुल शेतीचं उत्पादन घेतलं जात आहे याविषयीही स्पष्टता दिली. मोगऱ्याच्या जमिनीला तर काळीची जमीन लागते. गुलाब लागवड करायची असेल तर ती जमीन अगोदर नांगरून हे करून त्याच्यात खताचा डोस देऊन आपण शेणखताचा जास्तीत जास्त वापर करून गुलाब लावायला पाहिजे. आणि गुलाब लावते वेळेस 6x3 किंवा 7x3 गुलाब लावायला पाहिजे. आणि त्याचा पोत चांगला ठेवण्यासाठी आपल्याला शेणखताची जास्त जरुरी आहे. आणि काकडा जे लावायचा असेल त्याला थोडी पाण्याची जमीन निचऱ्याची पाहिजे. आणि काकडासुद्धा 3x2 किंवा 6x3 असं जर लागवड केली तर काकड्यासुद्धा उत्पन्न चांगलं मिळतं. आणि मोगऱ्याला आपल्याला 5x5 मोगरा आमची लागवड आहे. आणि त्या मोगऱ्याला फक्त उन्हाळ्यामध्येच मोगरा निघते. मार्च महिना ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत मोगरा निघते. आणि काकडा आहे ते ऑगस्ट महिना ते मार्च महिना असा 6 ते 7 महिन्याचा कालावधी काकडा घेतो आहे. आणि गुलाबाची शेती तर ही सारखीच निघते. मार्केट जर आपल्याला पाहिजे असेल, मार्केटचं जर नियोजन करायचं असेल तर आम्हाला इथून नांदेड जवळ आहे, किंवा आम्ही जे उकडे बांधतो ते आम्ही अमरावती, वाशिम आणि हिंगोली इथं या गुलाबाचे उकडे बांधतो. आता माझा 1 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये कमीत कमी 20 ते 25 किलो आज गुलाब निघतं आहे. तर त्याचा भाव आज मार्केटच्या हिशोबानं आज 100 रुपये किलोचा भाव आहे. तर 25 किलोपर्यंत आमचा माल निघतं आहे. आता कोणत्याही शेतीमध्ये सिंचन व्यवस्था ही महत्त्वाची असते. त्याविषयी गुलाबराव म्हणाले, गुलाबाला तर ठिबकच पाहिजे, कारण ठिबकवरच चांगला गुलाब येऊ शकते. असं जर जमिनीला जास्त पाणी दिलं तर ते गुलाब तेवढा हे होत नाही, त्याला निचऱ्याचीच जमीन लागते. त्याच्यामुळे गुलाबाला ठिबकच लागते आणि ठिबकवरच गुलाब घ्यायला पाहिजे.
उघड्यावरच गुलाब घेतला तर त्याचं उत्पन्नाचं प्रमाण कमी होते. आणि मोगरा काकडा तुम्ही नाही जरी ठिबक केली तरी चालते. पण मोगरा काकड्याला आम्ही तर ठिबक नाही आता सध्या आमच्या मोगऱ्या काकड्याला. गुलाबाला ठिबक आहे आणि गुलाबामध्येच खताचं व्यवस्थापन करतो. सिंचन व्यवस्थेबरोबरच योग्य खत व्यवस्थापन तसंच औषध फवारणी याविषयी गुलाबरावांनी सांगितलं. गुलाबाला बुरशीनाशक आता आम्ही KVK तोंडापूर इथून सरला विचारूनच आम्ही त्या गुलाबाला हे घेतो. तर ट्रायकोड्रामा आम्ही नेहमी बुरशीनाशक म्हणून तिथं वापरच करतो. आणि गुलाबाला जास्तीत जास्त अळीचं असेल तर हलक्या औषधाची फवारणी करतो आम्ही. आणि मोगरा आणि काकड्याला मोगऱ्याला थोडी अळी होती त्यामुळे अळीचं औषध आपल्या दुकानावर साहजिक घेऊन येतो ते आणि तेच औषध मारतो आम्ही. कोणतीही शेती करत असताना ती मन लावून केली तर पीक सुद्धा भरघोस येतं. फुल शेतीत प्रत्येक फुलाची काढणी ही वेगवेगळ्या वेळी करावी लागते. म्हणजे मोगरा हा दुपारी चालू शकतो पण गुलाब मात्र सकाळी लवकरच तोडावा लागतो. प्रत्येक फुलाचा काढण्याचा कालावधी तसंच त्यांना मिळणारा बाजारभाव आणि तणनाशकांचा वापर याविषयी गुलाब कदम म्हणाले. ठिबकवर असल्यामुळे आंतरमशागत करते वेळेस आतमध्ये तर तण कमी होते. पण ज्यावेळेस पाणी पडते पावसाळ्याचं त्यावेळेस सगळ्या जमिनीला पाणी जाते त्यावेळेस तणनाशक होते त्यावेळेस खुरपणी करून घेतो आम्ही. पाणी तर जमिनीला ठिबक असल्यामुळे कमी असल्यामुळे उत्पन्नात वाढ होतीच. आणि जे आपल्याला गुलाबाला आतमधलं तण आहे ते तण आम्ही काय करतो तर ज्यावेळेस तणनाशक तर मारत नाहीत कारण तणनाशक मारलं तर त्याला गाठी तयार होतात त्याच्यामुळे गुलाबावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे गाठी मारत नाहीत आम्ही. तोडते वेळेस गुलाब सकाळी 6 वाजता तोडायचा गुलाब कारण त्याची कळी असते आणि तीच मार्केटला चालती. अशी एक थोडा उशीर जर झाला 8 साडेआठ जर 9 वाजले तर गुलाबाची फकडी होती ते मार्केटला चालत नाही. त्याच्यामुळे सकाळी लवकर गुलाब तोडावं लागते. आणि काकडा हे जशी जशी थंडी वाढेल तसा तसा काकडा निघते. आणि मोगरा जे आहे जसं जसं ऊन वाढेल जसं जसं तापमान वाढेल तसं मोगरा. आणि आमचं एक लिलीचं पीक आहे ते लिलीचं पीक एकदा जर लावलं तर कमीत कमी 20 वर्ष चालते. दरवर्षी छाटण करायची त्याची. छाटण केलं की लगेच 1.5 महिन्यामध्ये त्याला पिलं निघतात आणि एक तुरा निघून त्याला फुलं निघतात. तर ते आमच्या 1 एकरमध्ये कमीत कमी 400 तरी गड्डी जसं जसं ऊन तापल तसं 400 गड्डी आमची निघती. आणि तिला मार्केटचा भाव 6 रुपये किंवा 7 रुपये भाव बांधून असते. तर ते एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत निघते. ऑगस्ट झाली की थंडी जशी जशी थंडी वाढेल तसं तसं ती लिली कमी होती आणि त्या काही गड्ड्या त्यावेळेस निघत नाहीत. फक्त ते 4 ते 6 महिन्याचा प्रेड त्या प्रेडमध्येच आमची 300 250 300 400 गड्डी जसा जसा बहार येईल त्याप्रमाणे ती गड्डी चालू असते शेतामध्ये. आमची माती आमची माणसं. प्रत्येक फुलाच्या काढणीचा वेळ हा वेगळा. त्याचप्रमाणे त्यातून मिळणारं उत्पन्नही कमी जास्त वेगवेगळं. उदाहरणच द्यायचं झालं तर गुलाब आणि लिली या 2 फुलांमधला फरक लगेचच लक्षात येतो. गुलाबाचा तोडा सकाळी 6 वाजताच करायचा कारण कळी असती. ती कळीचा माल मार्केटला चांगल्या विकल्या जाते. त्याच्यामुळे गुलाबाचा 6 ते 8 वाजेपर्यंत गुलाबाची तोडून करून मार्केटला गेलाच पाहिजे तर त्याचा भाव भेटते आपल्याला. आणि लिली ही आज दिवसभर तोडायची आणि उद्या विक्रीला न्यायची. लिलीचं चालते. आणि काकडा तुम्हाला आजच तोडून आजच 12 वाजेपर्यंत मार्केटमध्ये न्यायला पाहिजे. मोगरासुद्धा त्याच पद्धतीनं आहे. मोगरा आपण सकाळी तुटलेला आम्ही 6 वाजता मोगऱ्याला लागतो. माझ्याकडं 15 गुंठ्याचा मोगरा आहे तर कमीत कमी 15 किलो ते 8 किलोपासून 15 किलोपर्यंत मोगरा निघते. आणि त्याचा मार्केटचा सरासरी भाव आम्हाला 200 रुपये 250 रुपये बांधून असते. आणि ज्यावेळेस लग्नसराई असेल त्यावेळेस आम्हाला त्याचा भाव वाढूनसुद्धा उत्पन्न चांगलं भेटते. या उत्पन्नाच्या जोरावर आम्ही 1 1.5 एकर जमीनसुद्धा दुसरी खरेदी केली. गुलाबाची शेती थोडी खर्चाची आहे. त्याला कसं 8 दिवसाला फवारावं लागतात. त्याच्यावर ट्रायकोड्रामा हे बुरशीनाशक टाकावंच लागते. दुसरे खतही टाकावं लागतात. आणि अळीसाठी दुसरं आपल्याला औषध नेहमी करता 8-8 दिवसाला गुलाबाची फवारणी आपल्याला घ्यावाच लागते. आणि मोगऱ्याला थोडी कमी आहे कारण मोगरा पिकाला थोडी अळीचे प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे मोगऱ्या आणि काकड्याला थोडी अळीचं आहे म्हणून त्याच्यामुळे सुद्धा काकड्याला खर्च आहे. पण लिलीला खर्च नाही. लिलीचं असं एक उत्पन्न आहे
की ते सारखं चालू असते आणि त्याच्यावर रोगराई कमी येते, ऊसासारखं उत्पन्न येते. कारण एकदा जर लावलं तर 20 वर्ष ते एकाच शेतात राहते आणि दरवर्षी त्याची छाटिंग करायची. डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी त्याला छाटल्या जाते. जमीन लेवल छाटायचं आणि लगेच त्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये लगेच त्याचे पानं आणि त्याचे तुरे निघायला सुरुवात होती आणि ते तुरे निघाले की लगेच त्या कळायला सुरुवात होती. एका तुऱ्यामध्ये कमीत कमी 25 कळी येते आणि आम्ही आज तशी 25 कळीची 50 एक कळी तोडून 50ची गड्डी तयार करतो आणि ती गड्डी मार्केटला पाठवली तर आमची भाव उन्हाळ्यामध्ये लग्नसराईमध्ये ती गड्डी 10 ते 12 रुपये मार्केटला ऐकते. पण जे बांधून भाव देतो आम्ही वर्षभर ते आम्हाला 6 रुपये किंवा 7 रुपयाचा भाव भेटतो. तर 1 एकर जर असेल तर कमीत कमी शेतकऱ्याला त्याच्यातून 400, 350, 400 गड्डी दररोजची मिळते. फुल शेती करत असताना या शेतीमधून रोजचं उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्न मिळतं, त्यामुळे आर्थिक चणचण फारशी जाणवत नाही, असं सांगत गुलाब कदम यांनी कोणती फुलं कधी घेता येतात याविषयी माहिती दिली आणि त्याचबरोबर या शेतीमध्ये कष्ट मेहनत करायची तयारी ठेवायला हवी हेही आवर्जून सांगितलं. फुलशेती सुरू करत असताना सुरुवात कोणत्या फुलाने करावी याविषयी देखील गुलाबराव यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. फुलशेतीत आर्थिक गणित आपलं हे आर्थिक गणित दररोजचा पैसा येते. दररोजच्या दररोज माल आपण विकल्या गेल्यामुळं दररोजच्या दररोज हातात पैशात त्याच्यामुळं फुलशेतीमध्ये तेवढी अडचण पडत नाही. कारण आज माल आपण तोडला मार्केटला नेला की लगेच पैसे आपल्याला तिथं नगदी मिळून जातात. त्याच्यामुळं तेवढी फुलशेतीमुळं आर्थिक अडचण कमी पडते. त्याच्यामुळं फुलशेती शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे आणि फुलशेतीमध्ये जास्त मेहनत आहे. कारण सकाळी सकाळी फुलं तोडणं 12 वाजेपर्यंत मार्केटला नेणं विकणं आणि त्याची मशागत करणं हे सारखं चक्र चालूच असते. लिली उन्हाळा तेवढा निघते, मोगरा उन्हाळा तेवढा निघते, काकडा आपल्या थंडकाळ्यात हिवाळ्यामध्ये निघते आणि जुईचं पीक तर आपण घेतलेलंच होतं पण आता आज नाही आहे. जुई फक्त पावसाळ्यातच निघते 2च महिने आणि गुलाब हे जे पीक आहे आता आमचं हे तर सारखं चालू असते. कटिंग केली त्यावेळेसच कमी होते 2 महिने, बाकी 10 महिने गुलाब सारखा चालू असते. त्याच्यामुळे अर्थगणित असल्यामुळं सारखं गुलाबाची शेती समाधानी आहेत आपण गुलाबाच्या शेतीमध्ये किंवा इतर फुलाच्या शेतीमध्ये. फुलशेतीमध्ये जर कष्ट करायची तयारी असेल त्याच शेतकऱ्यांना फुलशेतीमध्ये यायला पाहिजे. कारण त्याला सकाळी 6 ते 11-12 वाजेपर्यंत फुलं तोडावंच लागतात दररोज. एकही दिवस त्याला काही करता येत नाही, कुठे जाता येत नाही, रिकामे राहता येत नाही. त्याची दुपारच्या वाऱ्यात मशागत करणं, फवारणं हे कामं करण्याकरता ज्याला खरंच कष्ट करायचे असतील त्या शेतीमध्ये तर उत्पन्न तर चांगलं आहेच. कारण याला सगळ्याच प्रकारला फुलं लागतात. आज देवाला लागतात, आज लग्न समारंभात लागतात, लहान मुलाला लागतात. आता तर इथून अशी वाढ झालेली प्रत्येक 7वा महिना 8वा महिना असो त्याच्यात फुलं लागायलेत. कशात फुल लागणं मुलगा जन्माला तरी फुलं लागायलेत. त्याच्यामुळं जर फुलशेती केली तर आर्थिक प्रगती निश्चितच होती आणि कष्ट करायची जिद्द असेल तर शेती करायला प्रत्येक शेतकऱ्याने याच्यात यायलाच पाहिजे. गुलाब असो त्यांनी सुरुवात तर गलांड्यापासून करायला पाहिजे, पिवळ्या फुलापासून. त्याला मार्केटची माहिती पूर्ण होती, निशिगण लावायला पाहिजे आणि नंतर गुलाबाच्या शेतीत यायला पाहिजे. असं तर चक्र चालू राहिलं तर निश्चितच त्या शेतकऱ्याचा फायदा होईल. आमची माती आमची माणसं. शेती करत असताना मजुरांची आवश्यकता निश्चितच असते, परंतु गुलाब कदम यांचं संपूर्ण कुटुंबच शेतीमध्ये मेहनत करत या फुलांना बहरवत आहे ही गोष्ट कौतुक करण्यासारखीच. त्याचबरोबर त्यांच्या मुलाचं शैक्षणिक यश देखील कौतुकास्पद आणि अभिमानास्पद. फुलशेतीला तर मजुराची तर आवश्यकता आहेच, पण आम्ही काय करतो आमची शेती कमी असल्यामुळं आम्ही आमच्या सगळेच घरचेच शेती करतो. माझी पत्नी, 2 मुलं, एक मुलगा पुण्याला शिकायला आज CA मध्ये पास झाला, ते CA झाला आहे कमी शेतीमध्ये. आम्ही त्याचा खर्च पूर्ण पुण्याचा भागून त्याला आज CA केलं आहे आणि एक मुलगा तर फुलाची शेती करतो आणि आज दुकान बी जवळ बाजारला टाकले तर व्यवस्थित दुकानसुद्धा चालवितो. गुलाब कदम यांच्या या नाविन्यपूर्ण कामाचं कौतुक कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली इथल्या शास्त्रज्ञांनी देखील केलं.
अजय कुमार गोविंदराव सुगावे हे हिंगोलीच्या पीक संरक्षण विभागात विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गुलाबरावांनी कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन घेऊन ही फुलशेती फुलवली हे सांगताना त्यांच्या स्वरातून कौतुक आणि अभिमान जाणवत होता. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव अजय कुमार गोविंदराव सुगावे. मी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली येथे पीक संरक्षण या विभागामध्ये काम करत आहे. आत्ताच आपण गुलाब कदम यांच्या वेगवेगळ्या विविध फुलांच्या शेतीमध्ये या ठिकाणी आपण आत्ताच त्यांची माहिती ऐकलेली आहे. आणि गुलाब आणि गलांडा, काकडा, लिली या फुलशेतीमध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण काम या ठिकाणी आपल्या तपोवन या छोट्याशा गावापासून सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, तपोवन हे गाव औंढा नागनाथ या तालुक्यातील आहे. औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग जे महादेवाचं मोठं मंदिर आहे या परिसरामध्ये, त्यापासून त्यांनी त्यांची ती प्रेरणा त्या ठिकाणीपासून घेतली आणि ह्या फुलशेतीकडे त्यांनी वाटचाल केलेली आहे. कोणतंही पीक म्हटलं की त्याला लागणारी कीड, रोग हे अपरिहार्य. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे गरजेचं असतं. पर्यावरणाला हानी न पोहोचवता जैविक पद्धतीने हे प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येतात याविषयी अजय कुमार सुगावे यांनी समर्पक माहिती दिली. फुलशेती ही फुलं चांगले दर्जेदार आणि क्वालिटीचे फुलं काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पीक संरक्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी अंतर्भाव करावा लागतो. पीक संरक्षणामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना या ठिकाणी आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गुलाबराव कदम यांना वेळोवेळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर गुलाब ह्या फुलशेतीमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये किडींचा जर विचार केला, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी ह्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये ह्या फुलशेतीमध्ये येत असतो. त्यानंतर आळीवर्गीय पिकांसाठी आळीवर्गीय कीडसुद्धा ह्या फुलशेतीमध्ये येत असते. तर त्यासाठी प्रतिबंधात्मक बंदोबस्त म्हणून पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे आणि 5% निंबोळी अर्काची या ठिकाणी शिफारस प्रतिबंधात्मक आपण नियोजनामध्ये आपण त्यांना सांगितलेली आहे. आणि रोगाच्या संदर्भामध्ये जर रोग बघितले ह्याच्यामध्ये, तर रोगांमध्ये मर रोग आहे, त्याच्यानंतर करपा रोग आहे. अशा विविध प्रकारच्या ज्या रोगांसाठी आपण जैविक ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांना ड्रेंचिंग करण्याची शिफारस केलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्येच त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांना एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचे सल्ले वेळोवेळी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून शेतीचं नियोजन करणं आवश्यक आहे असं सांगत अजय कुमार यांनी वेळेवर फवारणी करणं, साधनांची निगा राखणं, कीटकनाशकांची मात्रा योग्य प्रमाणात देणं यासारख्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याचा उल्लेख केला. आणि नियोजन, सर्वेक्षण आणि तज्ज्ञांचा सल्ला या त्रिसूत्रींचा वापर करून शेती कशी फुलवता येऊ शकते याविषयी सुंदर मार्गदर्शन केलं. शेवटी शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन पीक संरक्षणामध्ये घेतला पाहिजे. सगळ्यात पहिले नियोजन केलं पाहिजे. नियोजनामध्ये आपण कुठलं पीक कुठल्या हंगामामध्ये घेत आहोत आणि त्याच्यावर येणाऱ्या ज्या किडींचा आहे तो अभ्यास केला पाहिजे. दुसरी बाब जी आहे त्याच्यामध्ये सर्वेक्षण. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये, मग फुलशेती असो की इतर कुठलेही आपले पिकं असो, सर्वेक्षण करूनच आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये नियोजन, सर्वेक्षण आणि सल्ला ह्या योग्य त्या विषयाच्या माध्यमातून जे काही शास्त्रज्ञ असतील, कृषी विज्ञान केंद्रातील, विद्यापीठातले जे काही तज्ज्ञ असतील त्या ठिकाणी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर वेळेवर फवारणी केली पाहिजे. आणि त्यानंतर शेवटी फवारणीची जे काही साधनं आहेत त्या साधनांची निगा व्यवस्थित राखली पाहिजे आणि फवारणीची पद्धत ही त्या ठिकाणी व्यवस्थित केली पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शिफारशीमध्ये कीटकनाशकांची मात्रा गरज पडल्यासच त्या ठिकाणी वापरली पाहिजे. असे काही मोलाचे संदेश किंवा असे काही पीक संरक्षणाच्या बाबतीमधले जे काही शास्त्रीय दृष्टिकोन आहेत हे सगळे त्यांनी लक्षात घेतले तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला रासायनिक कीटकनाशकं कमी वापरून आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी फायदा करता येईल आणि निसर्गाचाही समतोल राखता येईल. धन्यवाद. शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या
आणि गुलाब कदम म्हणाले तशी कष्टांची आणि मेहनतीची तयारी ठेवली तर कोणत्याही शेतकऱ्याला यशाचं शिखर गाठायला फार वेळ लागणार नाही, हे नक्की.